तर मित्रांनो, मी आज व्हिएतनाममधल्या अशा एका ठिकाणी फिरायला आलो आहे, जे तुम्ही फक्त व्हिडिओजमध्येच बघितलं असेल. तर ब्लॉग पूर्ण बघा. तर आज आम्हाला सुट्टी होती, तर मी आणि माझा मित्र इम्रान आम्ही दोघं अजून काहीतरी एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो होतो. तर तुम्ही बघू शकता तिथे रस्त्याला खूप सारे बंगले बांधून ठेवले त्या लोकांनी. तर आपल्या इकडून रस्ता पुढून राईट मारून जायचा होता पेट्रोल पंपासून. तर आम्ही तिकडून पुढे निघालो आणि तुम्ही बघू शकता तिथं गाड्या सुसाट चालल्यात, कारण की इथं स्पीड ब्रेकरच नसतात या रोडला. तर इथे बाजूलाच एक तळं होतं छोटंसं आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथे मस्त बदक असे फिरतायत. तर आता इथून आपल्याला जायचं होतं आपल्या लोकेशनला. तर आता लोकेशनला पोहोचलेलो आहे मी इथे. तुम्ही बघू शकता दमसेन तंग 3 हे इकडचं लोकेशन आहे. हे एक लोकेशन खूप फेमस आहे. जे पण टुरिस्ट कोणी येतात इथे फिरायला ते या जागेला नक्कीच भेट देऊन जातात. तर हे एक तलाव आहे, यामध्ये कमळ असतात पूर्ण. तर आम्ही ऑड सीझनला आलेलो त्याच्यामुळे कमळ तर काही दिसत नव्हते, पण जे इकडचं फेमस आहे ते तुम्ही बघू शकतात. इथं बांबूचे असे रोड बनवलेले त्या तलावामधून, तर याच्यावरून असं चालत जायला लागतं. तर तुम्ही बघू शकता मी बांबूवरून चालत चाललो आहे. तर या टाईमला मला वेलकम जी मूवी आहे त्याच्यातला सीन आठवला. तिथे पण असंच तळ्यामधून बांबूचे जे रस्ते आहेत ते होते आणि एक घर होतं तिथे. तर तुम्ही बघू शकता एकदम भारी फील येत होता या बांबूवरून चालताना. काहीतरी वेगळं वाटत होतं. आपल्या महाराष्ट्रात तर असं मी कधी एक्सपिरियन्स नाही घेतला, पण इथे खूप भारी वाटत होतं. तुम्ही बघू शकता इथे व्हील वगैरे लावलेले आहेत त्यांनी. नक्की काय काम आहे त्याचं आपल्याला माहीत नाही. तर इथे कमळ तर नव्हते, पण इथे काहीतरी फुलं होते हे, तर ते मी तुम्हाला दाखवून दिले इथे. तर आता मला मस्त भारी वाटत होतं तिकडे जाताना. तर इथे मस्त झोका बांधला होता पूर्ण तळ्याच्या मध्यभागी. तर याच्यावरती बसताना लय भारी फील येत होता. त्याच्या आधी मी मस्त शाहरुख खानची पोज देऊन घेतली आहे आणि बसलो आहे आता इथे. तुम्ही बघू शकतात एकदम भारी असा फील येतो आहे. तुम्ही एका तलावाच्या मध्ये झोका खेळताय, याच्यापेक्षा भारी गोष्ट काहीच नसू शकते. तर इकडचं एवढं ग्रीनरी भारी होती ना, आणि हवा पण एवढी थंड येत होती. आभाळ आलेलं होतं आणि पाऊस येण्याची पण शक्यता होती. म्हणून बोललो मस्त फोटोज व्हिडिओ काढून घेऊ, फुल एकदम राडा करूया. तर आता मस्त इकडे जाणार आहे आम्ही. आमचा टाईम झालेला होता जायचा, निघणार होतो आम्ही. तर बोललो मस्त एक काहीतरी कंटेंटसाठी व्लॉग वगैरे बनवून घेऊ. तर त्यासाठी आता आम्ही पुढे पुढे चाललेलो. तर एकदम भारी वाटत होतं. इकडून निघताना पण जी स्माईल होती चेहऱ्यावरती, अविस्मरणीय क्षण होता हा. तर हा वरून काढलेला व्ह्यू आहे इथलच्या लोकेशनचा. तर तुम्ही बघू शकतात वरून काय भारी सीन दिसतो. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे कनेक्टेड विथ मी.